बंधू भगिनी सहकारी मित्रांनो, आपण सर्वजण थोडंसं विषय काढले असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आभार मानतो. आपल्याला विदित आहे की 30 आणि 1 तारखेला कर्जत येथे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ देश वेळ आणि एक घोषवाक्य नजरसमोर ठेवत 2 दिवसीय चिंतन शिबिर त्या ठिकाणी घेतलं होतं. आगामी काळातील पक्षाची भूमिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमची मूळ धर्मनिरपेक्ष विचारधारा यावर ठाम राहत कशा पद्धतीने सामोरं जायचं याचं विचारमंथन आम्ही त्या ठिकाणी केलं. आज सकाळी 10:30 वाजल्यापासून ते आता 5:30 वाजेपर्यंत आमचा सोशल मीडियावर प्रवक्ते, महिला व युवती विभाग, युवक व विद्यार्थी, आमचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, फंडचे सर्व राज्याचे प्रमुख यांची आम्ही आज दिवसभर या ठिकाणी चर्चासत्रात बैठक ठेवलेली होती. वेगवेगळ्या फंडाल ऑर्गनायझेशननी त्यांचं सुरू असलेल्या कामाची माहिती आम्हाला दिली आणि राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने दादांनी साऱ्यांना संबोधित करत असताना आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती मार्गदर्शन त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा केली. दादांचं जे काही डायनामिक व्यक्तिमत्व आहे, ज्या नेतृत्वाने महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात जबाबदारी मिळालेला आहे, त्या संदर्भामध्ये उद्याच्या भविष्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून करायचं काम, आमचे जे पक्षाचे मंत्री आहेत त्यांच्यावरती जे जबाबदारी दिलेले जिल्हे, त्यांचे जिल्ह्याचे दौरे, समन्वय या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजन करतो. पक्षाच्या संघटनेच्या तालुका स्तरापासून ते राज्य पातळीवरच्या नियुक्ती, बूथ कमिटीची नियुक्ती या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर ज्या काही महत्वाच्या निर्णयामध्ये मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होता, त्याचबरोबर राज्याचे अर्थ आणि नियोजन खात्याचे मंत्री म्हणून दादांना या निर्णयाच्या पाठिंब्याचा जो काही सहभाग होता त्याची माहिती राज्याच्या जनतेपर्यंत पोहोचवणं अशा वेगवेगळ्या महत्वाच्या विषयावर आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. आगामी कालावधीमध्ये राज्यभरामध्ये महिला युवतींच्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ठेवणार आहोत. युवक विद्यार्थी संघटने सुद्धा राज्यावर मेळावे त्या ठिकाणी घेणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा संघटनाने दौरे त्या ठिकाणी करत मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या त्याच्या आसपास होणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या बैठका आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. समन्वय समितीची सुद्धा 3 पक्षाची बैठक नागपूरला झाली. महायुतीच्या 3 महत्वाचे पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये साई महसूल विभागामध्ये एकत्रितपणाने घेतले म्हणून आणि घटक पक्षाचे आणि मोठे जाहीर मेळावे घेण्याचे नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्वाचा मेळावा षणमुखान हॉलमध्ये आम्ही 7 तारखेला त्या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. 12 तारखेला महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा महत्वाचं एक दिवसीय मेळावा आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये षणमुखान हॉलमध्ये आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. युवकांचे मेळावे सुद्धा राज्यभर या जानेवारी महिन्यामध्ये सर्व प्रादेशिक विभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. या दृष्टिकोनातून कर्जतला झालेली चर्चा, विचारमंथन, आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये वाटचाल या दृष्टिकोनातून भवितव्यातली चर्चा करण्याच्या बाबतीमध्ये आजचं हे संपूर्ण दिवसभराचं वेगवेगळ्या आमच्या पक्षांतर्गत असलेल्या वेगवेगळ्या विभागांची बैठक त्या ठिकाणी आम्ही नियोजित केली होती. त्या पद्धतीने आम्ही आगामी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. एक बाब पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट करतो, काही प्रसिद्धीसाठी आपापलेली व्यक्ती स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी अनेक वेळेला चावीला भिडणारी माणसं पक्षाच्या आमच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्य करतात. आगामी येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमधून इंडियाचा घटक पक्ष म्हणून लढवत असताना निवडणूक आयोगाचा निकाल
आमच्या बाजूने लागेल अशा अपेक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाच्या चिन्हावरतीच निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत। आज सुद्धा आमचा निर्णय यापूर्वीच झालाय, उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा तो अधोरेखित त्या ठिकाणी होणार आहे। आज दिवसभराच्या या चर्चासत्रामध्ये दादाने सकाळपासून उपस्थिती लावली। राज्यभरामध्ये ज्यांना आम्ही निमंत्रित केलं ते म्हणजे सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आगामी निवडणुकापर्यंत आम्ही पूर्णपणाचा संघटनेच्या बांधणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी समोर ठेवलेला आहे। आपल्या समोर याच्याची मी माहिती दिली, त्यानंतर दादा आपला जो संवाद करतील आणि मग आपल्याला काय विचार असेल तर आपण विचाराशी आपल्याला विनंती। उजवीकडे कोण बोलणार आहे? चुप्प बसा, चुप्प बसा। आता मी बोलत असताना कृपया कोणी बोलू नका। आता आमचे प्रांताध्यक्ष तसंच मुंबईचे अध्यक्ष तसंच महिलांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्याशी बोलत असताना सकाळपासून पहिल्यांदा सोशल मीडियाने त्यांच्याबद्दलची चर्चा आम्ही त्या बाबतीमध्ये केली। त्यांच्या काय अडचणी आहेत, आमच्या काय अपेक्षा आहेत आणि काय गोष्टी केली पाहिजे, कारण कुठली पण संघटना चालवत असताना एकच बाजू ऐकून घेऊन आम्ही सारखं त्यांना उद्देश करून चालत नाही। त्यांच्या पण फील्डवर काही अडी अडचणी असतात, त्याही समजून घ्यायच्या असतात आणि त्याही आम्हाला सोडवाव्या लागतात। म्हणून या दोन्ही बाजूंनी आम्ही त्या अडचणी सोडवायला तयार आहे, परंतु तुमच्याकडनं आमची ही अपेक्षा आहे असं दोघांच्याकडनं समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज दिवसभराची बैठक आयोजित केलेली होती। नंतर महिला आणि युवती, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मधल्या काळामध्ये नागपूरच्या अधिवेशनात महिलांचं 4थं धोरण हे आम्ही आणलेले आहे। तत्कालीन त्या विभागाच्या मंत्री म्हणून सादर केलं होतं आणि काही सूचना करून कॅबिनेटने ते मान्य केलेलं होतं। तसंच युवती विभाग देखील आता महत्वाचा झालेला आहे। आज त्यांच्याही काही अशा आकांक्षा असतात, काही अपेक्षा असतात। तसंच आम्ही युवकांशी आणि विद्यार्थ्यांशी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। आता समारोप करत असताना पेरेंट बॉडी, त्याचे सगळे आमचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी आणि फ्रंटांचे जे आमचे सेल आहेत, सामाजिक न्याय विभाग असेल, त्याच्याबद्दल ओबीसी विभाग असेल, अशा या वेगवेगळ्या विभाग, अल्पसंख्याक विभाग असेल, या सगळ्या विभागाच्या सेलच्या प्रमुखांशी पण आम्ही बोलून साधलं। साधारण काय आमची भूमिका आहे तेही सांगण्याचा प्रयत्न केला। कारण आता काय व्हायला लागले, नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळे जण पसरवण्याचा प्रयत्न, त्याच्यातनं कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमावस्था कशी होईल, लोकप्रतिनिधींच्या मध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा कशी वाढायला लागेल, अशा प्रकारचा प्रयत्न चाललाय। त्याच्यामुळे आमचा संघटनेचे प्रमुख काम करणारे फील्डवरचे सगळे नेतेगण आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे आणि अशा प्रकारच्या बातम्या आल्या तर त्या तथ्यही नाही, त्याच्यामध्ये किंचितही काही खरं नाही, त्या गोष्टीला महत्त्व अजिबात देऊ नका असं आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता मध्ये आमचं नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर आमचं ठरलेलं होतं की 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आपल्या इथं दौरे विभागाचे सुरू करायचे, त्याचा उल्लेख आता तटकरे साहेबांनी आपला बोलत असताना केलेला आहे। त्याही तारखा आणि शासन आपल्या दारी काही कार्यक्रमांचे चालतीलच, परंतु त्याच्या जोरावर तिन्ही पक्षांचे एकत्रपणे विभागाचे मिळावे हे पण आमच्या तिघांच्या साधारण सोयीच्या तारखा बघून आम्ही त्यालाही लवकर सुरुवात करणार आहोत। कारण त्याच्याशिवाय आम्ही वरच्या पातळीवर एकत्र आलेलो असलो तरी खालच्या फील्डवरच्या कार्यकर्त्यांनी पण तशाच पद्धतीनं एकमेकाशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, तरच काम उत्तम पद्धतीने होऊ शकतं। कारण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातनं एनडीएच्याच म्हणजेच महायुतीच्या निवडून जाणं तितकंच महत्वाचं आहे। त्याकरता हा सगळा आमचा प्रयत्न लोकशाही मार्गाने चाललेला आहे। आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारायचं असेल तर त्या ठिकाणी एक विषय तुम्ही मांडला की
पारिवारिक याच्यात आम्ही एकमेकांना भेटतो पण कुठली मॅच फिक्सिंग नाही थोडंसं त्या संदर्भात कारण अनेक लोकांमध्ये आहे की एकत्र येतील. पाठीमागच्या काळामध्ये काही ठिकाणी दिवाळी वगैरे भाऊबीज वगैरे अशा पद्धतीनं काही फोटो बाहेर आले की कार्यकर्ते माझ्याही बाजूचे संभ्रमात होतात आणि तिकडं काही आहे ते पण संभ्रमात होतात. त्याच्यामुळे मी क्लिअर भूमिका तिथं मांडली कारण पक्ष आपली राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असते आणि परिवारातली गोष्ट त्या ठिकाणी वेगळी असते. त्याचं काही जोड लावून त्याच्यातनं कार्यकर्ता कुठं गाफील राहू नये एवढंच मला त्याचा पाठिंबा आपने कहा सेकुलरिज्म हमने छोड़ा नहीं, पार्टी उससे हटी नहीं, थोड़ा उसके बारे में बताएं क्या? नहीं, मैंने ये बताया कि पहले से ही शाहू फुले अम्बेडकर की जो विचारधारा है उसी हिसाब से हम आगे जा रहे हैं और हमने सेक्युलर विचारधारा बिल्कुल नहीं छोड़ी. आपने देखा है आज तक अपने देश में अलग अलग विचारधाराओं के पार्टीज या उनके लीडर काम करते हैं. आपने देखा होगा कि बहुत दफा मायावती हो या ममता बनर्जी हो या नीतीश कुमार जी हो, ऐसे बहुत से लोग, चंद्रबाबू नायडू हो या फारूक अब्दुल्ला हो या मुफ्ती महबूब मुफ्ती हो, ऐसे बहुत से लोगों ने अलग अलग उस वक्त अलग डिसीजन लिए और बाद में उन्होंने उनकी भूमिका निभाई. हम किस लिए ये इंडिया में शामिल हुए? अभी देश के सामने नरेंद्र मोदी की जो लीडरशिप है वो पूरे देश में नहीं पूरे वर्ल्ड में, जब भी भारत के प्रधानमंत्री के नाते वो बाहर जाते हैं तो भी जो रिस्पेक्ट उनको अलग अलग कंट्रीज में मिलता है वैसा दूसरा कोई नेता आज अपने भारत देश में दिखाई नहीं देता. तो ऐसे नेताओं के पीछे सबने सपोर्ट देना चाहिए, सबने उनको उनके पीछे ताकत खड़ी करनी चाहिए, ऐसा हमारा कहना है और इसीलिए हमने ये डिसीजन लिया. आपने कहा छोड़ने के लिए उनको प्राइस पे करना पड़ेगा. सेकुलरिज्म छोड़ा आपको हैवी प्राइस भी देना पड़ेगा. यू आर रेडी टू पे. नहीं, कुछ हमारे अपोजिशन वाले जो अभी हमारे अपोजिशन में है वो लोग हमारा बेस डिस्टर्ब करने के लिए, हमारा वोटर को कुछ ना कुछ उनके मन में डाउट लाने के लिए अलग अलग स्टेटमेंट निकालते हैं, वो गलत है. और इसीलिए मैंने कहा कि हम यही विचारधारा से जा रहे हैं, लेकिन हमें नरेंद्र मोदी साहब की लीडरशिप देश के लिए, वर्ल्ड के लिए, उनकी जो 5वें नंबर पर अपनी इकोनॉमी आनी चाहिए, $5 ट्रिलियन के बारे में उनका जो काम चालू है, ये सब बहुत अच्छा कदम है. इसीलिए हम उनको नहीं, एक मिनट, मुझे हमें तो उसके बारे में किसी ने बताया ही नहीं. हमें कुछ भी मालूम नहीं, जाने का आने का सवाल नहीं, हमें मालूम ही नहीं तो क्या उपस्थित केली की 70,000 कोटींच्या आरोपांमुळे सत्तेमध्ये सहभागी झाले. याला उदाहरण देताना पार्टीचा 8 दशकपती आणि त्यानंतर आता 2 जुलैला तुम्ही सत्तेत गेल्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये त्याच्यापूर्वी मोदींनी जे मोदी प्रदेशात भाषण केलं तिथे 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये काही खोटं तथ्य नाहीये बाबांनो. हे चाललेलं होतं ज्यावेळेस तुमचे काय त्यांचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं ना, त्याच वेळेस आम्ही सगळे पक्षांनी सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं. तुम्ही कुठंतरी आता त्या वेळेस कुठला काही आरोप नव्हता आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीने दाखवण्यात आलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या युक्त्या झाल्या, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पुन्हा तेच ते सुधारित किती 70,000 त्याच्यातले 35 सीटों पर चुनाव लड़ने की तैयारी है. आपकी सीटों पर लोकसभा की चुनाव लड़ने की तैयारी आप लोगों की है. क्या कितनी सीटों पे आप लोकसभा का नहीं, हम उसके बारे में
ठीक तरह से डिसीजन लेंगे। जब हम डिसीजन लेंगे तब बताएंगे, अभी आपको जब बताने की कोई जरूरत नहीं। यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो परफॉर्म होता तो 6 ते 9 या दरम्यानच कायम राहिला, त्यापेक्षा सर्वाधिक जागा जिंकूया, याचा अर्थ राष्ट्रवादीचा जो टेक आहे लोकसभेचा तो अधिक राहील। अहो, ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांना बोलत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना एक मॉरली सपोर्ट द्यायचंच काम करायचं असतं ना, का नाही? माझ्या सद्विवेक बुद्धीला जे वाटलं ते मी बोललो, तो माझा अधिकार आहे आणि तो मी निभावला। दादा, जयंत पाटील यांची जी मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जिल्हा नियोजन समित्या ज्या आहेत त्या टक्केवारीचा अड्डा बनत चालल्या। पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे, एक माणूस 0.0001% मागितलं असं दाखवा, राजकारण सुरू काहीतरी बोलतो त्याला काही तथ्य आहे का, काही प्रूफ आहे का? उद्याच्याला मी म्हणालो की तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या करता इतकं घेतलं की तुला दादा, राम मंदिर के इसके लिए आप जाने के निमंत्रण आपको आया 22 तारीख को राम मंदिर का प्रतिष्ठापना, आप जा रहे हैं? मुझे अभी तक निमंत्रण नहीं मिला, निमंत्रण मिला तो मैं सोचूंगा, आपको बताऊंगा। एनडीए के घटक पक्ष है, तैयारी करेंगे जाने की, क्या एनडीए घटक पक्ष? क्या एनडीए के आप सहयोगी दल है, पूरा एनडीए तैयारी कर रहा है, तो आपकी ओर से कोई तैयारी है जाने के लिए राम मंदिर के लिए? आपको ज्यादा मालूमात नहीं होगी शायद। उन्होंने आह्वान किया है कि वहाँ इतनी भीड़ होने वाली है कि बहुत से जगह स्क्रीन लगाओ, अलग अलग सिटी में स्क्रीन लगाओ और वो प्रोग्राम कैसा हो रहा है वो दिखाओ। और ये आप तो उल्टा ही मुझे दादा, अक्षर कलश यात्रा इसी का हिस्सा है, ताकि क्या? बुलाया जाए वहाँ पे, उसी का हिस्सा है। अरे बाबा, बुलाया तो जाऊंगा, मुझे बताऊंगा, वहाँ जो देखूंगा वो वीडियो फोन पे तुझे दिखाऊंगा। तरंगे पाटील हे प्रत्येकदा वारंवार सांगतायत, आता त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या एक वेगळ्या पद्धतीने एक्सपांड होताना दिसत आहेत। आता थेट भूमिका आहे की मुंबईत येणारच। सागर साहेब, त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगू द्या। आम्ही सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिका मांडली। काल शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजनजी, संदीपान डोंगरेजी आणि उदय सामंतजी गेलेले होते। आपण चॅनलला दाखवलं, त्यांनी चर्चा केली। शेवटी वेगवेगळ्या मागण्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्यांच्या असू शकतात, त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे, कुठपर्यंत झालेलं आहे, पुढं काय आणखी गोष्टी करण्याच्या करता किती वेळ लागणार आहे हे सांगण्याचं काम केलं। त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना, आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्हाला सरकारमधनं लोकांना दाखवायचं की हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय, हे नुसतंच सरकार गप्पा मारते अशातला काही भाग नाही। आणि कालची तर ते आईचे नातेवाईक असं काहीतरी तो मुद्दा निघाला, तर त्याच्याबद्दल ती चर्चा निष्फळ ठरली असं मी टीव्ही मध्ये पाहिलं। आत्ताच तुमच्या पुढे एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता, ते म्हणले आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय, परंतु CMच्या कानावर घालावं म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला। पण मुंबईत येण्याची जी भूमिका आहे, मुंबईत येण्यामुळे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनचा विषय। अरे बाबा, काढू ना, मार्ग काढू ना, काहीतरी चर्चा ती चांगलं काहीतरी निघेल अशी आशा करायला काय हरकत आहे? कारण सरकार ज्या पद्धतीने जरांगेंच्या माध्यमातून व्यक्त केली, त्यांना म्हटलं की सरकारच जरांगेंपाशी घेऊन ठेवा आणि सगळे डिसिजन तिथं बसून घ्या। एकंदरीत सरकारमधला एक ज्येष्ठ नेते ते अशा पद्धतीने ते आमच्या पक्षातले पण ज्येष्ठ नेते तुमच्या सांगण्यावरून नाही, मी त्यांना स्वतः भेटीन आणि त्यांना बोलेन की काय नक्की आपण बोललाय आणि समीरशी पण बोलेन, आपण काळजी करू नका, योग्य तुम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।